नमोबुद्धाय जय भीम. मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया महारांची शौर्य परंपरा. तर चला मग आपण सुरुवात करूया. मुंबई इलाख्यातील ईस्ट इंडिया कंपनीने 1857 पर्यंत व त्यानंतर ब्रिटिश सरकारने उभारलेल्या मरीन बटालियन व बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीच्या अनेक बटालियनमध्ये असलेल्या बहुसंख्य महार सैनिकांनी तत्कालीन अनेक लढ्यात भाग घेतला. त्यात प्रामुख्याने 1826चे कठियावाड, 1849चे मुलतान व गुजरात, 1880चे कंदाहार, 2 अफगाण युद्धे, 1856 ते 1857चे पर्शियन युद्ध, 1861चे चीन युद्ध, 1856चे एडन आणि 1867चे ॲबिसिनिया येथे झालेल्या युद्धांचा समावेश आहे. 1857च्या स्वातंत्र्य युद्धानंतर बंड त्याचा संपूर्णपणे बिमोड झाल्यानंतर हिंदुस्थानातून ईस्ट इंडिया कंपनी सरकार नष्ट झाले व कंपनी सरकारचा कारभार 1858 पासून पूर्णपणे इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीकडे गेला. 28 नोव्हेंबर 1885 रोजी सर फ्रेड एस. रॉबर्ट्स हे हिंदुस्थानचे सरसेनापती झाले. त्यावेळी त्यांनी प्रथम सैन्यातील नवीन अस्पृश्यांची भरती करणे बंद केले व त्यानंतर हळूहळू सैन्यातील अस्पृश्यांच्या पलटणी बरखास्त करून टाकल्या. त्या पलटणीतील अस्पृश्य सैनिक व अधिकारी यांना सेवेतून कमी करण्यात आले. त्यामुळे महारांचा जास्त भरणा असलेल्या मुंबई इलाख्यातील बॉम्बे इन्फंट्रीच्या 30 पलटणीतून तैनात असलेल्या 8 सुभेदार मेजर, 62 सुभेदार व 34 जमादार या महत्त्वाच्या महार उच्च पदाधिकाऱ्यांना सेवानिवृत्त व्हावे लागले. 28 नोव्हेंबर 1902 रोजी लॉर्ड किचनेर हे हिंदुस्थानचे सरसेनापती झाले. त्यांनी अस्पृश्यांना बिनलढाऊ श्रेणीतील लष्कर प्रवेशसुद्धा बंद केला. 1914 मध्ये पहिले जागतिक युद्ध सुरू झाले. त्यावेळी महारांना लष्कर प्रवेश व त्यांच्या स्वतंत्र पलटणी असाव्या याकरिता अनेक थोर व्यक्तींनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन ब्रिटिश सरकारने फेब्रुवारी 1917 मध्ये स्वतंत्र 111 महार या नावाची बटालियन उभारली. 111 महार बटालियनने विझिरिस्तानच्या लढ्यात शौर्याची कमाल केली. प्लॅट्स, पॅलेस्टाईन, आफ्रिकेतील जंगले आणि गलिपलीच्या टेकड्या या रणभूमीवर महारांनी अतुलनीय पराक्रम केले. या महायुद्धात मोठी कामगिरी करून सुद्धा ही पलटण 1922 मध्ये तोडण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लष्करी पेशाचे फार आकर्षण होते. त्यांच्या घराण्यातील पिढ्यानपिढ्या लष्करात होत्या. आपणही लष्करात जावे, मर्दुमकी करावी व मोठे अधिकारी व्हावे असे त्यांना लहानपणापासून वाटत होते. त्यामुळे 1917 ते 1920 या दरम्यानच्या लष्करी भरतीबाबतच्या चळवळीकडे त्यांचे मन आकर्षित होते. महारांनी उभारण्यात आलेली स्वतंत्र 111 महार बटालियन कायमची विसर्जित केल्यामुळे ब्रिटिश सरकारच्या या कृत्याबद्दल लष्करातील महार पेन्शन्स व थोर समाज सेवकांनी निषेध व्यक्त केला. महारांच्या लष्कर भरतीसाठी व स्वतंत्र महार बटालियनसाठी अनेकांचे नव्याने प्रयत्न सुरू झाले. त्यात प्रामुख्याने 1923 ते 1941 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनीही आपापल्या परीने प्रयत्न केले. त्यांच्या या अथक प्रयत्नांना यश प्राप्त होऊन स्वतंत्र महार रेजिमेंट तयार करावी असा हुकूम सप्टेंबर 1941 मध्ये मिलिटरी खात्याने काढला. 1 ऑक्टोबर 1941 रोजी लेफ्टनंट कर्नल A.J.R. जॅक्सन व सुभेदार मेजर
हसनुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथील नानावाडीत पहिली स्वतंत्र महार बटालियन उभारण्यात आली. स्वतंत्र महार रेजिमेंटच्या स्थापनेमुळे अस्पृश्यांना भारताच्या लष्करात हक्काचे, मानाचे व बरोबरीच्या नात्याचे अढळ स्थान मिळाले. हे स्थान मिळविण्यासाठी अस्पृश्यांनी अनेक देशी व विदेशी युद्धात भाग घेऊन आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. निरनिराळ्या मोहिमा व आघाड्यावर शौर्य दाखवून देशनिष्ठेने धारातीर्थी आपले रक्त सांडून हुतात्म्य पत्करून महार रेजिमेंटला अभूतपूर्व असा सन्मान मिळवून दिला आहे. त्यांनी देशाला व भारतीय सेनेला अवर्णनीय अशी कीर्ती प्राप्त करून दिली आहे. महार रेजिमेंटने आपल्या 35 वर्षाच्या वाटचालीत आपल्या अजरामर योद्ध्यांच्या पराक्रमाने एक परमवीर चक्र, 4 महावीर चक्र व 29 वीर चक्र आणि अनेक शौर्य पदके प्राप्त करून भारतीय सेनेचा व महार रेजिमेंटचा सन्मान द्विगुणित केला असून आपल्या शौर्य पराक्रमाची परंपरा आजही कायम ठेवली आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले की महारांची शौर्य परंपरा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात महारांचे स्थान. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय, जय भीम.